श्री स्वामी समर्थ. दीपदया ब्लॉग्समध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आम्ही आलो आहोत आमच्या पनूच्या साखरपुड्याला. पनू म्हणजे प्रणाली, माझ्या चुलत भावाची मुलगी. तिचा साखरपुडा गावाला होता. आम्ही सगळे दुपारीच गावाला पोहोचलो आणि लगेच तयारीला लागलो. प्रत्येकाची जोरदार तयारी चालू झाली. साखरपुडा समारंभ हा लग्नाआधी केला जाणारा विधी आहे. अपरिचित असलेला मुलगा व मुलगी पती पत्नी म्हणून स्वतःचं वेगळं कुटुंब तयार करून स्वतःचा संसार थाटणार असतात. मात्र लग्न ही घाईघाईत होणारी गोष्ट नसते. लग्न करण्यापूर्वी बऱ्याच गोष्टी असतात.
पहिले मुलगा व मुलगी या दोघांची पाहणी, त्यानंतर पसंती, पसंतीनंतर होकार आणि होकार झाल्यानंतर लग्न, अशी ही बरीच मोठी प्रक्रिया असते. लग्न ठरल्यानंतर देखील बरेच काम असतात. लग्न खरेदी, कपडे, पत्रिका, लग्नादीचे काही विधी व लग्नासाठी लागणारे पैसा उभा करायला देखील वेळ लागतो. तेव्हा दोन्ही कुटुंबाकडून होकार असला तरी त्यासाठी काहीतरी हमी असावी लागते, जेणेकरून दोन्ही बाजूची मंडळी थोडी निवांत राहतील. दोन्ही कुटुंबाचा होकार आल्यानंतर हमी म्हणून साखरपुडा समारंभ केला जातो. पत्रिका जुळल्या आणि नवरा नवरीची एकमेकांची पसंती झाली की वधूवरांच्या कुटुंबाकडील लोक लग्न पक्के करण्यासाठी साखरपुडा हा विधी करतात. पूर्वी या विधीला कुंकू लावणे म्हणत. अगदी पूर्वी या विधीला अजिबात महत्त्व नव्हते, परंतु याविषयी धार्मिक विधी व मंत्र मात्र अस्तित्वात आहेत. प्रथम वराचा पिता 4 नातेवाईक व प्रतिष्ठित लोकांना घेऊन कन्येच्या पित्याकडे जातो व आपल्या मुलासाठी त्याच्या कन्येला विवाहाची मागणी घालतो व त्यानंतर लगेच साखरपुडा हा विधी केला जातो. वरपिता मुलीला कुंकू लावून साडी, चोळी व नारळ देतो आणि या शुभप्रसंगी तोंड गोड करण्यासाठी साखर देतो, म्हणून या विधीला साखरपुडा असे नाव प्राप्त झाले आहे. आता मात्र साखरपुडा वेगवेगळ्या पद्धतीने पार पाडला जातो. प्रत्येक गावानुसार थोड्या थोड्या अंतराने साखरपुडा करण्याची पद्धत पण आता बदलली आहे.
अशा तऱ्हेने वाद्यांच्या गजराबरोबर सर्वांनी नाचण्याचा पण आनंद घेतला। आलेले सर्व नातेवाईक मंडळी प्रणालीच्या साखरपुड्यात आनंदाने या वाद्यांच्या गजराच्या नाचात सहभागी झाले। प्रत्येक नातेवाईक मंडळींनी या आनंदाचा पुरेपूर फायदा घेतला। अशा तऱ्हेने प्रणालीचा साखरपुडा खूप आनंदात व जल्लोषात पार पडला। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। एन्जॉय!